या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण डॉक्टर वृषाली पाटील मॅडम यांच्याशी संवाद साधला। नमस्कार मॅडम। आत्ता तुम्ही जी लेडीज फायनल जी आज झाली, जबरदस्त झाली, या ठिकाणी तुम्ही जळगाववरून या सहयोग डॉक्टर्स बॅडमिंटन लीगसाठी आलात आणि चांगल्या दर्जाचे या ठिकाणी तुम्ही एफर्ट्स या ठिकाणी टाकले, तर ह्या आजच्या लीग संदर्भात आणि तुमच्या परफॉर्मन्स संदर्भात काय सांगाल? ॲक्च्युली हे जे सहयोग लीग आहे, मागच्या वेळी पण मी या स्पर्धेत भाग घेतला होता। अतिशय वेल ऑर्गनाइज्ड आणि डॉक्टर्ससाठी स्पेशली स्पोर्ट्स अवेअरनेस वाढावा म्हणून ही ऑर्गनायझर्सनी मॅचेस ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात माझा परफॉर्मन्स आता मागच्या वर्षी चांगला होता। सिंगल्सला मी विनर होते, मिक्स डबल्सला विनर होते। यावर्षी थोडंसं माझं गेम आहे त्याच्यात मी थोडी सॅटिस्फाईड नाही आहे, निगेटिव्ह पॉईंट्स मी बरेच दिले, पण माझं एक असं म्हणणं आहे की एज फॅक्टर जो आहे, आता मी ऑलमोस्ट 46 प्लस एज आहे आणि ऑपोनेंट ऑलमोस्ट 30च्या आसपास आहे, तर नेक्स्ट टाईमपासून एज कॅटेगरीज ठेवाव्यात म्हणजे फेअर मॅचेस होतील। दॅट्स ऑल। बाकी ऑर्गनायझेशन चांगलं आहे, ऑर्गनायझर्स कोऑपरेटिव्ह आहेत आणि मॅचेसची व्यवस्था वगैरे अतिशय उत्कृष्ट आहे। थँक्यू मॅडम। तुमचं रेग्युलर प्रॅक्टिस कुठे असते आणि कुणाबरोबर असते? मी रेग्युलर प्रॅक्टिस जळगावला रोज करते। सकाळी मी जेंट्समध्ये खेळते आणि रात्री मी लेडीज बॅचमध्ये खेळते। आणि तुमच्या प्रॅक्टिस संदर्भात काय सांगाल? मी डोळ्याची डॉक्टर आहे, माझे मिस्टर पण डोळ्याचे डॉक्टर आहेत। आमचे दोघांचे मिळून 5-6 दवाखाने आहेत जळगाव जिल्ह्यात, तर आम्हाला रविवारी पण सुट्टी नसते, 7 दिवस काम करतो आम्ही। असं मॅचेस वगैरे कुठल्या निमित्ताने बाहेर आलो तरच सुट्टी मिळते, म्हणून आवर्जून अशा मॅचेसना आम्ही जायचं ट्राय करतो। मॅडम, जळगावचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या संदर्भात काय? जळगावचं इन्फ्रास्ट्रक्चर फार सुपिरियर आहे। जळगाव छोटं गाव आहे म्हणून तिथे काही अवेलेबल नाही असं नाही आहे, तिथे भरपूर कोर्ट्स आहेत, 4-4 कोर्ट्स असलेले हॉल्स आहेत, वुडन फ्लोरिंग आहेत, अतिशय उत्कृष्ट कोचेस आहेत। शिवाय त्यांच्याबरोबर खेळून खेळून आमचा गेम इतका इम्प्रूव्ह झाला आहे की मी नॅशनल्स, स्टेट, इंटरनॅशनल्स खेळून आलेली, त्यामुळे जळगावला कमी लेखण्यात काही पॉईंट नाही आहे। मॅडम, तुम्ही लेडीज आहात, डॉक्टर्स आहात, शक्य तेवढा कमीत कमी वेळ मिळण्याची शक्यता आहे, स्वतःचं घरही सांभाळत आहे, तर हे कसं नियोजन करताय की खेळ आणि परत तुमचा व्यवसाय आणि परत घरातलं पाहणं? ज्याला वेळ आहे ना खेळायचा तो करतोच, काही ना काही त्याच्यातनं मार्ग काढतोच। माझा मुलगा 12वीला आहे, मुलगी 9वीला आहे, दोघंही शाळेमध्ये अतिशय चांगले मार्क्स आणतात। माझ्या मुलाला तर 10वीला 97% होते, तर सगळं ते मॅनेज करतात। आता आपल्या आईला खेळायचं वेळ आहे म्हटल्यावर ते सगळेजण ॲडजस्ट करतात, तर इट्स फाईन। म्हणजे इथे आल्यावर छान वाटलं आणि ॲज युजल ऑर्गनायझर्सना मी थँक्यू म्हणते। मॅडम, लेडीज डॉक्टर्स त्यांना काय तुम्ही संदेश द्याल या निमित्ताने? स्वतःला प्रायोरिटी देणं इम्पॉर्टंट आहे, त्याला घरून सपोर्ट गरजेचं आहे। जर तुमच्या घरातली सपोर्ट सिस्टीम चांगली असेल, तुमचे मिस्टर तुम्हाला कोऑपरेट करतात, मुलं कोऑपरेट करतात, तर सगळं व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून तुम्ही खेळू शकता आणि खेळायलाच पाहिजे। धन्यवाद मॅडम। या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला माहिती दिली त्याबद्दल आपला हार्दिक आभार। थँक्यू। नमस्कार, घेतले बरं सर। ओके। नमस्कार सर, तुझी कविता राहिली ना रेकॉर्डिंग करायची? कविता नंतर का तर येतो.